Next topic, magnetic fields due to electric current. Topic number 10. त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स कन्सिडर करूया. An electron is moving with a speed. इलेक्ट्रॉनचं मूव्ह होण्याचं स्पीड दिलेलं आहे, व्ही ची व्हॅल्यू दिली आहे. इन अ मॅग्नेटिक फील्ड ऑफ, ही बी ची व्हॅल्यू आहे 6 × 10⁻⁴ टेस्ला, परपेंडिक्युलर टू इट्स पाथ. व्हॉट विल बी रेडियस ऑफ द पाथ, रेडियस विचारले. त्यानंतर व्हॉट विल बी फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी किती असेल, अँड एनर्जी इन किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट, एनर्जी विचारले. मास ऑफ इलेक्ट्रॉन सांगितलेलं आहे, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ही व्हॅल्यू सुद्धा त्यांनी दिलेली आहे. बरीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे, मांडून घेऊया आपण पहिल्यांदा ते. गिव्हन डाटा, स्पीड सांगितलेला आहे 3.2 × 10⁻⁷ मीटर पर सेकंद. मॅग्नेटिक फील्ड बी सांगितलेलं आहे 6 × 10⁻⁴ टेस्ला. त्यानंतर रेडियस विचारलेली आहे, फ्रिक्वेन्सी विचारले, शिवाय एनर्जी विचारलेली आहे, किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये विचारले, ते आपण बघू त्यावेळेला. त्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन, त्याला मी स्मॉल एम कन्सिडर करतोय, सांगितलेलं आहे 9.1 × 10⁻31 किलोग्रॅम. त्यानंतर चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, त्याला मी क्यू कन्सिडर करतोय 1.6 × 10⁻19 कुलम. आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 × 10⁻19 जूल. एवढी सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. पहिला पॉइंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे रेडियस. त्याच्यासाठी सर्क्युलर मोशन, मग त्याच्यामध्ये फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड आणि सेंट्रिपिटल फोर्स हे इक्वेट करायचे आहे. कारण मॅग्नेटिक फील्ड त्या चार्जला सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह करतं. त्यामुळे फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड इट इज इक्वल टू द सेंट्रिपिटल फोर्स. मग फोर्स ड्यू टू मॅग्नेटिक फील्ड आहे बी क्यू व्ही. दिस इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स आहे mv²/r. याच्यातलं मला आर, रेडियस फाइंड आउट करायचं आहे. रेडियससाठी कॅपिटल आर वापरलेलं आहे, फक्त इथलं स्मॉल आर लिहिले, त्याला कॅपिटल आर करून घेतो. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. किरकोळ सिम्प्लिफिकेशन आहे, एक व्ही कॅन्सल होईल इथं. मग याच्यावरून आर इक्वल टू, हे कॅपिटल आर इकडे घ्या, एम व्ही अपॉन बी क्यू हे असं येणार. मग कॅपिटल आर इक्वल टू, मास आहे 9.1 × 10⁻31, स्पीड सांगितलेलं आहे 3.2 × 10⁻⁷, डिव्हायडेड बाय मॅग्नेटिक फील्ड, ते सांगितलेलं आहे 6 × 10⁻⁴, आणि चार्ज आहे 1.6 × 10⁻⁹ असं आहे. आता हे जरा सिम्प्लिफाय करून घेऊया. कॅपिटल आर इक्वल टू, इथं बघा याची दुप्पटच आहे 1.6, 16×2 = 32 होणार हे. त्यानंतर ह्या 2 इथं भाग घालवा, 2×3 = 6 होणार. 3 फक्त याला डिवाइड करा, बाकी सगळ्या 10च्या पॉवर्स आहेत. 3 याला डिवाइड केलं, 3×3 = 9 होणार. परत 1 आहे, त्याला भाग जाणार नाही.
परत 3 त्रिक 9, परत एक शिल्लक राहते, म्हणजे हे असं येणार 3.033. हे या पद्धतीने येईल. आणि कुठलं काय राहिलं का बघा त्याच्यात. 10 ची पॉवर किती आहे त्याच्यामध्ये आणखी. 16 × 32 6, एवढंच आहे. ठीक आहे, 10च्या पॉवर्स बघून घ्या. त्याच्यामध्ये आता किती आहे, 10⁻31 आहे, 7 आहे. म्हणजे इथं अंशामध्ये होणार 10⁻24 डिव्हायडेड बाय हे टोटल किती होते बघा, 19 आणि 4 23 होणार ते. असं होणार. मग हे वरती गेल्यानंतर 10⁻+23 होणार. त्यामुळं हे किती राहणार शिल्लक बघा, 3.033 into 10⁻⁻1. Therefore, capital R equal to 0.3033 मीटर. हे त्याची व्हॅल्यू येणार. बघा अशा पद्धतीने आहे ते. हा पहिला पार्ट त्या ठिकाणी तयार होईल. तुम्हाला कॅपिटल आर हे या पद्धतीने मिळेल. दुसरी व्हॅल्यू त्यांनी जी विचारलेली आहे ती बघूया आता आपण काय आहे ते. फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. फ्रिक्वेन्सी इक्वल टू एफ इक्वल टू, फॉर्म्युला जरा बघून घ्या. फॉर्म्युला आहे त्याचा बी इंटू क्यू डिव्हायडेड बाय 2πm असा फॉर्म्युला आहे. आता हे फॉर्म्युले मात्र त्याचे डेरिवेशन वगैरे बरेच काम करावं लागेल. ते तुम्हाला झालं असेल ते वापरा त्याच्यामध्ये. बी ची व्हॅल्यू आहे 6 × 10⁻⁻4. इलेक्ट्रॉन वरचा चार्ज आहे 1.6 × 10⁻⁹ डिव्हायडेड बाय 2 into 3.142 into 9.1 into 10⁻31. तर हे सोडवावं लागेल आपल्याला. याच्यामध्ये किरकोळ सिम्प्लिफिकेशन शक्य असेल तर तेवढंच करून घ्या. इथे येते बघा, 2 त्रिक 6 होते. त्याच्यानंतर काय होणार बघा, 16 त्रिक 48 म्हणजे अंशात येणार 4.8 डिव्हायडेड बाय मध्ये हे दोघ जण आहेत 9.1 इंटू 3.142. आणि आता 10च्या पॉवर्स बघा, 10⁻⁻19 आणि -4 म्हणजे हे झालं 10⁻23 डिव्हायडेड बाय 10⁻31 हे असं होईल. आता हे तेवढं आपल्याला सोडवावं लागेल. छेदाचं कॅल्क्युलेशन पहिल्यांदा करून घेऊया. 0.91 चा 0 मध्ये इथं 91 आहे, 0 मध्ये येते 9590 9590. 3.142 ते आहे 0.4972. यांची बेरीज करून घ्या. 2 9 7 16 हात झालं 1 10 आणि 5 15 5 हात झालं 1 9 10 14 4 हात झालं 1 हे असेल. त्यानंतर 4.8 त्याचा एक लॉग बघावा लागेल. 0.48चा 0 मध्ये इथं आहे बघा, हे 48 त्याचा 0 मध्ये 6812 6812. त्याच्यामधून ही व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची आहे. 1.4562. मग हे किती होईल, 0 6 आणि 5 11 झाले 1 8 मधून 6 गेले उरले 2
6 मधून 4 गेले, उरले 2, इथे येणार बार 1. आता याचा एंटीलॉग 0.22 चा 5 मध्ये, 0.22 त्याचा 5 मध्ये 1.6, 1679 येते, 1679. 1.679 इंटू 10⁻, इथं -1 येणार. शिवाय ह्याचं किती होतंय बघा, हे 31 वरती आल्यानंतर अधिक होणार, 23 आणि 8, 8 येत आहे तिथं, 10⁸ येणार. आणि ह्याची फ्रिक्वेन्सी, आता पुढचं त्याला सिम्प्लिफिकेशन करून घेऊया थोडस. देअरफॉर एफ इक्वल टू 1.679 इंटू 10⁻7 हर्ट्ज हे असेल. हे जर समजा तुम्ही याच्यातलं एक 10 वापरून घेतलं, म्हणजे याच्यातलं एक 10 वापरतोय, म्हणजे हे असं होईल 16.79 इंटू 10⁻6 हर्ट्ज होणार. म्हणजेच एफ इक्वल टू 16.79 मेगा हर्ट्ज किंवा मिलियन हर्ट्ज हे असं येणार. हे त्याच्यातलं दुसरी टर्म त्यांनी विचारलेली फ्रिक्वेन्सी. अजून एक टर्म त्यांनी विचारलेली आहे, एनर्जी विचारली त्याची. इथं जी काय आहे ती कायनेटिक एनर्जीच कन्सिडर करावी लागेल आपल्याला. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 mv². ह्या दोन्ही व्हॅल्यूज त्यांनीच दिलेल्या आहेत. 1/2 मास आहे 9.1 इंटू 10⁻31, आणि त्याचं जे स्पीड आहे ते त्यांनी दिलेलं आहे 3 इंटू 10⁻7 त्याचा स्क्वेअर. याचा स्क्वेअर करायचा आहे. हे 1.2, 9.1 10⁻31 इंटू 3 चा स्क्वेअर होणार 9 इंटू 10⁻14 येणार आहे. आता याचं सिम्प्लिफिकेशन, याचं कॅल्क्युलेशन सगळं करावं लागेल आपल्याला. 2 इथं 9 ला डिव्हाइड करा, हे येणार 4.5. त्यामुळे हे फायनल कॅल्क्युलेशन मध्ये काय येणार बघा, 9.1 इंटू 4.5 इंटू 10⁻14 आणि 7 21 आणि 10 31, म्हणजे -17 येते बघा इथं. आता हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. 9.1 91चा 0 मध्ये 9590 इथं आहे बघा, 9590. त्यानंतर 45चा 0 मध्ये 45 मध्ये 6532. या दोघांची बेरीज करायची आहे. 2 9 आणि 3 1200, 2 हातचे आले 1, 5 आणि 5 10 आणि 1 1101, हातचे आले 1 9 10 1606, हातचा आला 1, हे असेल 1.6122. 0.61चा 2 मध्ये 2 चा मेन डिफरन्स, 0.61चा 2 मध्ये 2 चा मेन डिफरन्स, म्हणजे मग हे किती होईल, 4095 येणार, 4095. 4095 म्हणजे 4.095 इंटू ते किती आहे, 10⁻1. त्यानंतर हे किती आहे, 10⁻−17. म्हणजेच हे टोटल असं होईल
4.095 इंटू 10⁻⁻16 हे येणार आहे उत्तर जूल मध्ये येणार आहे. कायनेटिक एनर्जी ही कशामध्ये आली? जूल मध्ये आली. मग त्यांनी काय केले? त्यांनी विचारले तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आणि परत किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये विचारलेलं आहे. याला जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये जर कन्व्हर्शन करायचं असेल तर याला 1 इलेक्ट्रॉन व्होल्टची जी व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे त्यानं डिवाइड करावं लागेल. मग त्याला डिवाइड करून घेऊया म्हणजे त्याचं युनिट बदलेल. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 4.095 10⁻⁻16 divided by 1.6 into 10⁻⁻19. आता हे सुद्धा आपण सोडवून घेऊया. लॉगनं डायरेक्ट भागाकार केला तरी पण चालेल. भागाकार फक्त पाडा आला पाहिजे त्याचा. बघा जमतंय का? मी ह्याला फक्त इथल्या इथं हे असं करून घेतोय. डेसिमल पॉइंट एक एक कर उजवीकडे सरकवून घेतोय आणि हे 10⁻³ हे असं पुढे ठेवतोय. या दोघांचं कॅल्क्युलेशन हे बघा बरं किती होणार? 16 दुनी 32 होणार. उरले 8. 16 पंचे 80 उरले 9. 16 दुनी 32 8 16 पंचे 80 95 16 सख्ख 96 होणार. परत 5चाच भाग लागेल. तेवढंच येणार त्याच्यामध्ये 2.55 इंटू 10⁻³ हे येणार इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येणार. आणि त्यांनी विचारलंय तुम्हाला किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये विचारलंय. ते नेक्स्ट स्टेपला मांडतोय मी. Therefore, kinetic energy equal to 2.55 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. 10⁻³ फक्त तेवढं काढून टाका म्हणजे त्याचं कन्व्हर्शन किलोमध्ये होऊन जाईल. हे त्याचं फायनल आन्सर. तीन व्हॅल्यूज विचारलेल्या आहेत. तीनही व्हॅल्यूज फाइंड आउट करून दिलेल्या आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. अल्फा पार्टिकल सांगितलेला आहे. ऍक्सेलरेटेड टू 10 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट ही त्याची एनर्जी. मॅग्नेटिक फील्ड सांगितलेलं आहे 1.88 टेस्ला. सर्क्युलर पाथची रेडियस सांगितले 24.2 सेंटीमीटर. फाइंड द मास ऑफ द पार्टिकल. अल्फा पार्टिकलचं मास फाइंड आउट करायचं आहे. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज दिलाय. 1 इलेक्ट्रॉन व्होल्टची जूल मधली व्हॅल्यू दिलेली आहे. गिव्हन डाटा बघा काय काय घ्यावं लागेल आता आपल्याला याच्यामध्ये. दिले ते तर घ्यायचं आहे, त्यात काय प्रश्नच नाही. पहिलाच त्यांनी सांगितलेलं आहे अल्फा पार्टिकल. अल्फा पार्टिकल वरती चार्ज जो घ्यायचा आहे तो इलेक्ट्रॉनच्या चार्जच्या दुप्पट घ्यायचा. कारण अल्फा पार्टिकल म्हणजे हेलियम न्यूक्लियस असते 2 ॲटॉमिक नंबर. त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन, त्यामुळे चार्ज येणार 2 इंटू चार्ज ऑन इलेक्ट्रॉन दॅट इज 2 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम येणार. त्यामुळे इथं टोटल चार्ज क्यू घ्यायचा आहे 16 दुने 32 3.2 इंटू 10⁻⁻19 कुलम हे दिलेलं आहे. त्यानंतर त्याची एनर्जी सांगितलेली आहे 10 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट. जसे किती होणार बघा 10 इंटू 10⁻⁶ हे झालं इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आणि मला जूल मध्ये पाहिजे. मग 1.6 इलेक्ट्रॉन व्होल्टचं जूल मध्ये दिलेले आहे व्हॅल्यू. हे असं घ्यावं लागेल मग ते जूल मध्ये होणार. टोटल किती होणार बघा मग 1.6 ॲज इट इज. हे 10⁻⁷ आणि 10⁻⁻19
म्हणजे 10⁻12 जूल ही टोटल एनर्जी येणार एवढी. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड सांगितलेलं आहे 1.88 टेस्ला ही बीच व्हॅल्यू आहे. त्यानंतर रेडियस सांगितलेले आहे कॅपिटल आर 24.2 सेंटीमीटर सांगितले. तेच आपण मीटरमध्ये कन्व्हर्शन करून घेऊया आणि पार्टिकलचं मास विचारलेलं आहे. असेल पार्टिकलचं मास विचारलेलं आहे m इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता हे एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि काय लागणार आहे, जे काही दिलंय ते सगळं आपण वापरून झालेलं आहे याच्यामध्ये. आता कायनेटिक एनर्जी शिवाय रेडियस हे दोन्ही फॉर्म्युले आपल्याला घ्यावे लागतील आणि मग त्या दोघांच्या मध्ये थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागेल, त्याशिवाय तर काही हे सुटत नाही. थोडं कॉम्प्लिकेटेड करायचा प्रयत्न केलाय त्यांनी याच्यात, पण ठीक आहे, बघूया आता कसं कसं काय काय होतं. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स. याच्यामध्ये रेडियसचा जो फॉर्म्युला आहे आर इक्वल टू एम व्ही अपॉन बी क्यू, जो आपण मगाच्या प्रॉब्लेम मध्ये पण हा फॉर्म्युला आपण वापरलेला होता. आणि एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 एम व्ही स्क्वेअर. एक काम करूया, ह्याच्यामध्ये एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर किंवा एम व्ही दोघांचाही टोटल स्क्वेअर ऍडजस्ट करून घेऊया. बघा इथं स्क्वेअरिंग बोथ साइड करतोय, हे आर स्क्वेअर होईल, हे होणार एम इंटू व्ही त्याचा स्क्वेअर होणार, इथं येणार बी स्क्वेअर, इथं येणार क्यू स्क्वेअर. आता इथं मला एम व्ही चा स्क्वेअर ऍडजस्ट करायचा, दोन ने इकडे मल्टिप्लाय करतोय, ट्वाइस ई इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर, आणि याला दोन्ही बाजूला एम न मल्टिप्लाय करतोय, मग हे ट्वाइस एम ई होणार. मग इथं पण एम येणार एक्स्ट्राच, एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर, म्हणजेच हे पण काय येणार एम व्ही त्याचा स्क्वेअर येणार. आणि ही जी व्हॅल्यू मला मिळालेली आहे एम व्ही स्क्वेअरची, ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये वापरतोय. बघा ही व्हॅल्यू इथं वापरायची, म्हणजे मग हे काय होईल बघा, देअर फोर आर स्क्वेअर इक्वल टू एम व्ही टोटल त्याचा स्क्वेअर त्याची व्हॅल्यू आहे ही ट्वाइस एम इंटू ई डिव्हायडेड बाय बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर हे असेल. मग याच्यावरून स्मॉल एम इक्वल टू, हे स्मॉल एम तसंच ठेवा, बाकी सगळे इकडे पाठवून घ्या, बी स्क्वेअर क्यू स्क्वेअर आर स्क्वेअर, एम तसंच ठेवायचं आहे, ट्वाइस ई येणार इकडं डिव्हायडेड बाय मध्ये. बघा कशा पद्धतीने येईल. ह्या सगळ्याचा वर्ग आहे अंशामध्ये, प्रत्येकाचा वर्ग वेगवेगळा करत बसण्यापेक्षा आपण काय करूया, त्याला एकत्रच घेऊया सरळ, बी क्यू आर ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय ट्वाइस ई. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेऊया, स्मॉल एम इक्वल टू बी आहे 1.88 टेस्ला, चार्ज बघा बरं टोटल किती आहे, आपण काढलेला आहे वरती 3.2 इंटू 10⁻99. एवढं आहे. त्यानंतर रेडियस इथे आहे बघा 24.2 गुणिले 10⁻², 24.2 इंटू 10⁻², आणि या सगळ्याचा स्क्वेअर आहे डिव्हायडेड बाय 2 इंटू एनर्जी दिलेली आहे बघा
हे बघा एवढे 1.6 इंटू 10⁻⁻12. 1.6 इंटू 10⁻⁻12. आता ह्याच्यामध्ये 3.2 एक कॅन्सल होऊ शकते बघा. 3.2 चा स्क्वेअर तेवढा फक्त मी बाहेर घेतोय आणि इथे या दोघांचा प्रोडक्ट बघा. याच्यातलं 3.2 आणि त्याचा स्क्वेअर त्याला घेतलं बाहेर, डिव्हायडेड बाय हे 3.2 घेतलं. उरलेल्या टर्म्स सगळ्या मांडून ठेवा. 1.88 इंटू 24.2 इंटू 10 हे किती होणार बघा. 19 आणि 2 21 होणार. ब्रॅकेटचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय मध्ये इथं आहे 10⁻⁻12. एक 2 मिनिटं फक्त जरा किरकोळ सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. सो दिस इज इक्वल टू, याच्यातलं एक 3.2 तेवढं कॅन्सल होईल. आता हे सोडवायचं आहे बघा एकूण सगळं टोटल. मग हे कसं होणार आता. आता अंशात छेदामध्ये काही ठेवत नाहीये मी शिल्लक. 3.2 इंटू 1.88 इंटू 24.2 या दोघांचा वर्ग आहे. त्यानंतर 10च्या पॉवर्सच बघा काय होते. 10⁻⁻42 होणार. 21 दुने 42. इथे येणार 10⁻⁻12. हे वरती आल्यानंतर 40. 42 मधून 2 40 आणि 10 30 होणार त्याचं. आता हे एवढं सोडवून घ्यावं लागेल तोपर्यंत आपल्याला. आणि मग इथं 10ची पॉवर. मग पहिल्यांदा हे ब्रॅकेट मधलं जे आहे ते सोडवतं आणि स्क्वेअर करायचं आहे तर त्याची दुप्पट करायची. 1.88 18चा 8 मध्ये. अठराचा 8 मध्ये 2742. 0.2742. 24.2. 24चा 2 मध्ये. 3838. यांची बेरीज करून घ्या. 8 आणि 2 10. 0 चाला 1 4 आणि 4 8. 8 आणि 7 15. 5 चाला 1 3 आणि 2 5 आणि 1 6. हे असेल. याची दुप्पट करायची. याला 2 न मल्टिप्लाय करा. 0 2 16 6 चाला 1 2 पंचे 10 आणि 1 11. 1 हात चाला 1 2 सक्क 12 आणि 1 13. 3 हात चाले 1 1 2 आणि 1 3. 3.3160 हे एवढ्याच कॅल्क्युलेशन झालं. तर याच्यामध्ये 3.2 चा लॉग ऍड करावा लागेल. 0.32चा 0 मध्ये. 32 आहे 0 मध्ये 50 51. 50 51 यांची बेरीज करायची. 1 6 आणि 5 11. 1 हात चाला 1 1 आणि 2 8 3. तर याचा इंटरलॉग बघायचा. 0.82चा 1 मध्ये 1 चा मेन डिफरन्स. 0.82चा 1 मध्ये 1 चा मेन डिफरन्स. 6624. 6624 म्हणजे 6.624 इंटू इथे किती आहे बघा. 10 हे लिहायचं पहिल्यांदा. 10⁻³ आणि याचे येते 10⁻⁻30. हे एवढे. हे मास फाइंड आउट केले आपण, लक्षात ठेवा. therefore m equal to 6.624 into
10⁻⁻27 किलोग्रॅम हे त्याचं फायनल आन्सर येते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ए सायक्लोट्रॉन मॅग्नेटिक फील्ड व्हॅल्यू दिलेली आहे 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर इज युज्ड टू ऍक्सेलरेट प्रोटॉन्स. हाऊ रॅपिडली शुड द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द डीज बी रिव्हर्स्ड. तर डीजला अप्लाय केलेलं इलेक्ट्रिक फील्ड किती वेळात चेंज केलं पाहिजे, रिव्हर्स केलं पाहिजे, हे फाइंड आउट करायचं आहे. मास ऑफ प्रोटॉन त्यांनी दिलेला आहे, शिवाय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन पण सांगितलेला आहे. गिव्हन डाटा. मॅग्नेटिक फील्ड सांगितलेलं आहे 1.4 वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजेच टेस्ला. त्यानंतर हाऊ रॅपिडली शुड द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द डीज बी रिव्हर्स्ड म्हणजे टाइम पिरियड फाइंड आउट करायचा आहे तुम्ही. त्यानंतर मास ऑफ प्रोटॉन, त्याला मी एम लिहितो इथं, 1.67 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन चार्ज सेम असतो, फक्त प्रोटॉन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. त्यामुळे हीच व्हॅल्यू प्रोटॉन साठी सुद्धा वापरायची आहे. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग याच्यामध्ये जो टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला आहे, पहिल्यांदा तो लिहूया. टी इक्वल टू 2πm अपॉन बी इंटू क्यू असा फॉर्म्युला आहे. हा आहे टाइम पिरियड आहे हा. दॅट इज टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रोटेशन. त्या डीज मधून एक रोटेशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम आहे. मग ज्या वेळेला दोन डीजच्या मध्ये तो चार्ज येतो त्यावेळेला ही पोलॅरिटी रिव्हर्स करायची असते. आता याचं जरा सायक्लोट्रॉनचं डिटेल्स तेवढं जरा बघून घ्या. त्यामुळं त्यांनी काय विचारलंय की इलेक्ट्रिक फील्ड किती रॅपिडली बदललं पाहिजे. मग इलेक्ट्रिक फील्ड रॅपिडली जर बदलायचं असेल, रिव्हर्स करायचं असेल, तर हे या टाइमच्या हाफ कन्सिडर करावं लागतं. दिस इज द टाइम रिक्वायर्ड टू रिव्हर्स इलेक्ट्रिक फील्ड. हे महत्वाचं त्याच्यात. म्हणजे जो टाइम पिरियड आता आपल्याकडे तयार आहे त्याचं हाफ करावं लागेल. म्हणजेच स्मॉल टी इक्वल टू, याला फक्त 2 न डिवाइड करायचं, हे 2 कॅन्सल होईल आणि हे असं येणार. मग हे काय होणार बघा, पायची व्हॅल्यू येणार 3.142. त्यानंतर मास त्यांनी दिलेला आहे 1.67 इंटू 10⁻⁻27 डिव्हायडेड बाय बी सांगितलेला आहे 1.4. त्यानंतर चार्ज 1.6 इंटू 10⁻⁻90 असं आहे. आता लॉग टेबलचा वापर करून हे सोडवून घेऊया, बघूया काय काय होते त्याच्यामध्ये. मग 3.142 कडे घेतोय, ते आहे 0.4972. त्याच्यानंतर आहे 1.67 16चा 7 मध्ये. सोळाचा 7 मध्ये
येणार 22, 27. हे असेल 7 आणि 2 9, इकडं पण 9, 11, 4, 6, 7 हे असेल. हे अंशाचं कॅल्क्युलेशन झालं. छेदाचं 14चा 0 मध्ये, 14 0 मध्ये 1461. त्यानंतर 16चा 0 मध्ये, 16चा बहुतेक 2041 असेल, बघूया. 16 2041. बेरीज 2 10 5 3 0. आता हे अंशाचं कॅल्क्युलेशन इथं आहे, छेदाचं कॅल्क्युलेशन इथं आहे. हे याच्यातून वजा करून घ्या. येणार 7 9 5 आणि 6 11. 7 मधून 4 गेले, उरले 3. 0.3697. मग 0.36चा 9 मध्ये 7चा मीन डिफरन्स, 0.36चा 9 मध्ये 7चा मीन डिफरन्स. मग 23 39 आणि 4 23 43. 23 43 म्हणजे 2.343 हे एवढे येणार याच्यावरून. इंटू 10 किती होते बघा. हे -27 आहे, हे -19 आहे. हे वरती पाठवल्यानंतर -27 आणि 19 म्हणजे 19 आणि 8 27. 10⁻⁻8 येणार बघा सेकंद. हे त्याचं फायनल आन्सर येईल.